नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अजित पवारांची. शरद पवारांसोबत एकत्र येऊ अशा कुठल्या शंका कुशंका ठेवू नका असं अजितदादा म्हणाले. आणि त्यामुळे आज ना उद्या पवार काका पुतणे एकत्र येतील या प्रश्नाला दादांनी पूर्ण विराम दिलाय. पाहूया. मित्रांनो, तुम्ही मनामध्ये आता वेगळी भावना आणू नका. आता सरळ सरळ फाटी पडलेली. आपण इकडच्या पाठीला आहे, ते तिकडच्या पाठीला आहे. त्या मनात शंका होती का आम्ही परत येऊ अशी? साहेबांनी तर कधीच ठरवलेलं, मार्ग वेगळे झाले. अजित पवार यांनी आता पुन्हा एकत्र नाही असं म्हणत शरद पवारांसोबत जाणार नाही हे पुण्यातल्या मांडवगण फराटा इथे स्पष्ट केलं. आता आमचं फाटलंय, त्यामुळे एकत्र येण्याबद्दल शंका कुशंका ठेवू नका असं अजित पवार म्हणाले. मित्रांनो, तुम्ही मनामध्ये आता वेगळी भावना आणू नका. आता सरळ सरळ फाटी पडलेली आहे. आपण इकडच्या फाटीला आहे, ते तिकडच्या फाटीला आहे. त्याच्यामुळं काही जण म्हणतात आयला ही कधीतरी एकत्र येतील का रे? आयला या हेनीच आमचं निम्मगार होतंय सारखं. आणि मग हळूच दबकत दबकत मला वाटतं दादा दादा काही होईल का, पुढं काहीतरी होईल. म्हणजे अजूनही लोकांच्या मनामध्ये तशा प्रकारची शंका आहे. मित्रांनो, मी आपल्याला स्पष्ट सांगतो, त्या मनात शंका होती का आम्ही परत येऊ अशी? साहेबांनी तर कधीच ठरवलेलं, मार्ग वेगळे झाले. एकदा तुम्ही जातीयवादी पक्षांबरोबर गेले की तुमचा आणि माझा संबंधच नाही. तुम्ही अनेक ठिकाणी सभा जाता, आमचा घड्याळ चोरले, पाकिट मारणे. म्हणजे काय आता सभेला जाऊन सांगावं लागणार ना की शरद पवारांच्या ला धक्का मारून घरातनं बाहेर काढलं आणि काढताना तुमचं पाकिटनं घड्याळ काढून घेतलं. तो पाकिट मारत झाला ना. तुमचं जर घड्याळ गाडीत मारलं गेलं की तोंडाने पाकिट मारा, मी घड्याळच मारलं. अशा पाकिट मारून घेऊन आमच्या साहेबांना घरातनं बाहेर काढता काढता घड्याळच मारून घेऊन गेले. मग यांना पाकिट मार नाही म्हणायचं, काय म्हणायचं? मला दुसरा शब्द सांगा. तुमच्यासोबत एकत्र यायचंच नाही हे शरद पवारांनीच ठरवलेलं आहे असा पलटवार यावर आव्हाडांनी केला. अजित पवार आता एकत्र नाहीच असं स्पष्टपणे म्हणाले असले तरी दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी TV9च्या कॉन्क्लेव्हमध्ये मात्र परतीच्या दोरावरून भाष्य केलं. आम्ही शरद पवार गटाकडे जाणार नाही, पण परतीचे दोर त्यांच्यासाठी असून ते आल्यास स्वागत करू असं तटकरे म्हणाले. परतीचा दोरचा प्रश्न येतो कुठे? आता निवडणूक आयोगाने आम्ही घेतलेल्या निर्णयावरती पूर्णपणाचं शिक्कामोर्तब केलं आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळाच्या चिन्हासहित राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. त्यामुळे परतीचा दोर इतरांच्यासाठी आहे, परतीचा प्रवास इतरांसाठी आहे. त्यामुळे आता परतीचा प्रवास ज्यांना कोणाला करायचा असेल त्यांच्यासाठी स्वागतासाठी आम्ही तयार. अजित पवारांचं लक्ष सध्या बारामतीच्या लोकसभा मतदारसंघाकडे आहे. त्यासाठीच पुण्यातल्या 6ही विधानसभा मतदारसंघाकडे दादांनी मेळावे आणि सभांचा सपाटा सुरू केला. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असा थेट सामना जवळपास निश्चित झालाय. त्यासाठीच मी देणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहा असं आवाहन वारंवार अजितदादा करतायत. तर आव्हाडांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं. 8-15 दिवसातून एकदा येणारे आता रोज बारामती मतदारसंघात फिरतायत. 500 बोकडांचं जेवण देण्याचं काम सुरू आहे असा आरोप आव्हाडांनी केला. माझी विनंती, मी महायुतीच्या सरकारमधला एक घटक म्हणून तुमच्या पुढे काम करतो. माझी एवढीच अपेक्षा आहे की उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही महायुतीचा उमेदवार देणार आहे. तसं लोकसभेच्या पण अजून जागा वाटप आमच्या महायुतीच्या झाले नाही, लवकरच होतील. परंतु मित्रांनो, त्या जागा वाटप झाल्यानंतर मी माणसातला माणूस लोकसभेचा उमेदवार म्हणून महायुतीचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चा करून त्या ठिकाणी देईल. त्यावेळेस मात्र तुम्ही सगळ्यांनी एका जीवानी त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, अशी माझी शिरूरकरांना आग्रहाची त्या ठिकाणी विनंती आहे. जे लोक महिना महिना बारामतीत जात नव्हते ते आठवड्यातनं एकदा जायला लागले. हा फरक आहे. जे नियमित बारामतीत जात होत्या, त्या नियमित कार्यक्रम घेत होत्या, ते नियमित गावात जात होत्या, ते त्यांचं कार्यक्रम चालू आहेत.
पण जे कधी गावातच जात नव्हते महिनाभर, ते आता तर रविवारी शनिवारी, आणि ज्यांनी कधी आयुष्यात जेवण दिलं नाही ते 500-500 किलो बोकडाचं जेवण देत आहेत, बोकड कापतायत, मटण देत आहेत. चांगलं कार्यकर्त्यांना पण भलं वाटतं. बंड पुकारून भाजपसोबत गेल्यानंतर शरद पवारांनी सुद्धा सोबत यावं यासाठी अजितदादांचे प्रयत्न सुरू होते. पुण्यामध्ये त्याच्या गुप्त बैठका सुद्धा झाल्या. मात्र शरद पवार ठाम राहिले. आता दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या आणि एकत्र येणं तुर्तास तरी अशक्य आहे हे अजितदादांना सुद्धा माहिती आहे. त्यामुळे विरोधात लढण्याची सुरुवात बारामतीपासून आणि तीही कुटुंबामधूनच होणार आहे. शिरूरहून सुनील तिगळेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.